नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज आहे संडे आणि संडे इव्हिनिंग म्हटली काहीतरी असं वाटतं ना की सगळ्यांना रिलॅक्सिंग वगैरे, सो आपली बेबीलाही रिलॅक्स व्हायला पाहिजे। सो आम्ही निघालो आहे, तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल। पर्स घेतली खूप फर्स्ट टाइम या ऑफमध्ये पप्पाने आणली तुम्हाला। आवो गाडा करतोय फोल्ड, कारण याला थोडा उशीर होऊ शकतो, बघू ते गेल्यावर। ए ए चल रे बाबा हळूच। आज ना तशी अशी खूप प्लॅन वगैरे काहीच नव्हता आजचा, आणि सडन प्लॅन झाला कारण आज सगळेच थकले होते, वरून थकला होता आम्ही, आणि बेबीचाही आज काही झोपायचा प्लॅन दिसला नाही, आणि काकू नव्हतं त्याच्यामुळे आम्ही सगळं क्लिनिंग वगैरे सगळं आम्हीच केलं आज। पण असं प्लॅन नव्हतं, पण असं वाटलं की यार चला काय करणार ना घरी बसून थोड्या वेळात, तरी असं याचाही एक्सप्लोर। आणि ह्याला आम्ही फर्स्ट टाइम घेऊन जातो तिथे जिथे आम्ही चाललोय, म्हटलं चला तेवढंच एक छोटंसं आउटिंग पण होईल, बेबीसाठी काहीतरी नवीन एक्सपिरियन्स। आणि आम्ही तर जातच राहतो, आम्ही ऑलरेडी जाऊन आलेलो आहे, पण मी त्याचा कधी व्लॉग नाही बनवला। सो म्हटलं आज चला तुम्हालाही दाखवूयात सगळ्यांना। आणि मग आम्ही दोघं असं काहीच रेडी झालो, आणि चला म्हटलं सो आपण तिथे गेलं ना की मग भेटूयात। तिथं पार्किंग वगैरे आहे तिथं। पहिलं तर 2 व्हीलरवर जायचा प्लॅन होता, पण परत फिडिंगचा वगैरे इश्यू येतो, म्हणून म्हटलं चला कारने जाऊयात। निघतोय नाही आता रस्त्यानेच आहे। तो आम्ही आलो इथे, तुम्हाला दाखवते असं काहीसा तो एरिया आहे। हे का काका पार्क। सो आम्ही ह्या मंदिरामध्ये ऑलरेडी जाऊन आलोय, सो आम्ही डायरेक्टली आता ह्या साईडने जाणार आहे। अरे बरं ठीक आहे, वरून तिकीट वगैरे काढेल आणि कार। आवो हे बघ आजी आणि आजोबा बघतोय रे तिकडे, बघ मस्त मोठे मोठे हत्ती आहे। कधी येणार आहे, कधी जाणार आहे? लगेच जाणार आहे, आलं ना कधी। सो आपण आलोय, नंतर मी तुम्हाला सांगते कुठल्या, आपण सगळे बघून घेऊ या। चल इकडून चल, रस्ता असा आहे गावाकडे जाण्यासाठी। हे बघ तर आपण आलोय गावामध्ये। इतकं हे नाही आहे की सगळे कॅच होतील। हा मला आवडलं, दाखव। हो हे बघा मस्त छान असं गावामध्ये आम्ही एंट्री केली। आता हे कुठे काय तुम्हाला एंडला कळेलच का रे वरून। अहो हे बघ ज्यावेळेस अशा त्यावेळेस आहे ना, हा हे बघ बाळ बघ कसे खेळतात आहे अभ्यांश। हंबा बघ हंबा बघतोय। ज्योतिषी आहे आणि कुंडली दाखवायला आलेत बहुतेक। आणि इथे काय हे सुतार का काय रे, सोनाराचं काम चालू आहे। हे बघा सोनार बसलेत आतमध्ये, पैकी इन्फॉर्मेशन पण दिली आहे त्यांनी। हे बघा सावकार, सावकार हा देवाला रे वासुदेवाला। गावकट्टा बघा किती छान आहे, मस्त। हे सगळ्या जुन्या आठवणी आहे ना, आजकाल असं कोण बसतं इतकं बाबा, सगळे बिझी बिझी झालेत। हे आहे मंदिर वाटते, तर काही लिहिलेलं नाही आहे, हां मंदिरच दाखवलंय छान असं। आणि इकडे पालखी चालली आहे मस्त बघा, पालखी। तेलाचा घाणा, आतमध्ये तेलाचा घाणा दिसतोय, मस्त तेलाचा घाणा चालले गाव। कुठे हो मग होऊ शकतं ना एखादा, म्हणजे तर अशी पंचायतच असायची ना म्हणून। आणि इकडे बघ हे छान मुलं असे खेळतात आहे। हे काय कासार, बांगड्या भरतात कासार। लग्नाला काम चालू, लग्नाचं नवरदेव नवरी बघा किती छान वाटतं, जुन्या सगळ्या गोष्टी आहेत पहिल्यासारखं। कीर्तन चालू इथे,
पहिले असे भजन कीर्तन गावाकडे खूप व्हायचे, आजकाल तर काय असं बघायला मिळत नाही है ना. तू बोलू नको, ठीक आहे ना, मी नंतर ते नंतरच हे कर, कारण की काही होणार नाही ह्याच्यामध्ये कॅप्चर. हिरवे कपडे, कपाळाला चाबूक मारून घेतो. छोट बाळ, ती आजी त्याला डबे बनविणार आहे. ते ग्रीनरी पण मस्त आहे, छान. सनसेट पण दिसतोय तिकडे. खूप सगळे प्लांट्स आहेत आणि लोक पण भरपूर येतात बघायला. सनसेटही बघायला मिळतोय. हे बघा तिकडे पक्षी आणि खूप ह्यूज असे प्लांट्स आहेत, बघू शकता. आणि इथे बघा शेतीचं काम चालू आहे, तर या शेती करायला. इथे शेतीचं काम चालू आहे. खूप सगळे इकडे लोकही बघायला आलेले आहेत. आणि इथे काय बरेचसे ऑप्शन आहेत. प्लांट्स पण छान आहेत, मोठे मोठे. हे बघा म्हशी धुण्याचं काम चालू आहे इकडे. म्हणजे थोडक्यात म्हशी धुणार तिथे लिहिलेलं पण आहे. आणि त्यावेळेस गावाकडे हे असं छान ना पाण्यामध्ये म्हशी चरायला आणि धुवायला न्यायचे, तसं दाखवलं असेल. छान असे इथे मस्त वाघाचे वगैरे स्टॅच्यू, झेब्रा. देन या साईडने हे काय रे वरून रेंडियर आहे का मग? हा हिप्पोपोटामस. आणि इकडे तुला तो हिप्पोपोटामस आहे का? तुम्ही आरशामध्ये तुम्ही एकत्रच दिसतात. हो, मला सगळ्यात आवडणार म्हणजे ते डुकराचे पिल्ला आणि डुक्कर, मला ते फार आवडतं. मी जेव्हा तुझं माझं लग्न, अरे मगर बघ मगर, इथे काय असं अचानक बघितलं का असं वाटतं बाबा हे काय, हे रानडुक्कर, रानडुक्कर काय. ए ते बघ तिथे तिकडे छोटे छोटे वानर दिसला का तुम्हाला कोणाला? ते बघ तिथे हे 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 वानर आणि वानराचं पिल्लं आहे. माझे नातेवाईक तुझे नातेवाईक आहे ते. अरे इकडचे बघ ना, अस्वल छोट, छोटे छोटे याची पिल्ल आहेत. हा हे माझेच आहेत, माझे पूर्वज आहेत ते बस. आणि हे रेंडियर बघा. वरून तू कधी राहायला आलता की इथे? एंट्री करणार आहे. हे आहे माझं, हा आहे माझा वाडा. हे आहे तुळशी वृंदावन. किती मस्त सजवलंय बघ ना. वेलकम टू माय होम. हे बघ, अशी पहिले ना वाड्याचे असे कुत्र असायचं, अशी बैठक बसायची आणि असं साईडला झुला दिला असं. अरे बाप, माझे बैल वगैरे दाखवत तुम्हाला. हे बघा इकडे छोटस फॅमिली स्वयंपाक करताय, खूप काय करताय. आणि आतमध्ये पूर्ण या इकडे छान गाई, गाई आहे, चारा खातात आहे. अरे म्हणजे शिंग पण तुटलाय. अजूनही गावाकडे अशी शर्यती होतात बघ, छान शर्यत असतात बैलगाड्याची. तेही यांनी छान इथं दाखवायचा प्रयत्न केलाय. हे मांस विकणारे खाटीक, इकडे बुरुड पाट्या वगैरे बनवणारे. हे इथं काय लिहिलेलं नाही. आणि हे कुंभार. तर हा आहे असं. अरे हे राहिलंच ना, गावामध्ये पहिले असे रामलीला वगैरे व्हायची ना, मग ते हा असं खेळ असायचे. अजूनही काही ठिकाणी होतात पण आजकाल नाही. आणि ही कुस्ती वगैरे वालेत बघ ना, केवढा गाव जमलाय कुस्तीला, जत्रा टाईप. आत्ताची गॅस जागा आली का दिसत. तुला नंतर लक्षात ठेवण्यासाठी हे सगळं हे आऊ. मग हे आताच आहे, अगदी जुन्या काळाचं नाहीच आहे. अजून चालतच नाही, पहिले पण खूप व्हायचे. काय झालं?
काय झालं तुला बाबू? बायोस्कोप नाही ग, कलायडोस्कोप. एन्जॉय केलं करतोय म्हणजे ते बघ तुम्हाला लक्षात आलं असेल. त्याच्यामुळे बेबीजला वगैरे जर इकडे घेऊन आलो ना तर आपली जी गावाची संस्कृती जी होती ते सगळं त्यांना इथे असं बघायला मिळेल. कारण आजकाल हे सगळं असं म्हणतो ना भिजत चाललंय, म्हणजे बुडत चाललंय या गोष्टी. त्याच्यामुळे बेबीजला आणून जर लक्ष कळत असेल तर इथं सगळं दाखवणार खूप मस्त वाटतं. पहिले हे अशा गोष्टी असायच्या कपड्यावाला वगैरे असं आहे. तर चला आमचं गाव तर संपलंय, थोडंसं राहिलंय. हो सगळं गाव वगैरे मस्त बघून झालं. देवीने मस्त एन्जॉय केला आणि आता त्याला आली आहे झोप, कारण तो काय 3-4 वाजता काय झोपला नाहीये. म्हटलं चला मंदिराचं ऑलरेडी 2दा जाऊन आलं, त्याच्यामुळे तिकडे काय गेलो नाही. मग बाहेरूनच गार्डन वगैरे बघून आलो आणि आता त्याला सगळं काढून वगैरे छोटे बेबीज खेळतात. ते संडे ना आज. तर चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. बाय.